घेतात ते कॅमेरावाल्यांचा. काँग्रेस म्हणते की आम्ही मोठा भाऊ आहोत, काय काँग्रेस मोठा भाऊच आहे. आता सिल्वर ओकच्या नंतर आता काँग्रेसचे कोण नेते त्यांच्या घरी जाण्याचं काम आता उभाटा गटाला करावं लागेल आणि ते साहजिक आहे. जर तुम्हाला युती पाहिजे तर हे तुम्हाला हे सगळ्या प्रोसेसमधून जावं लागेल. आता मातोश्रीवर कोणी येणार नाही. आता मातोश्री लोकांच्या दारात जाते हे दुर्दैव आहे. जर राऊतला काय तर तो येडं लागलेलं आहे त्याला. नितीन राऊत तो करताच ना. त्यांनी ते सांगितलेलंच आहे म्हणून त्यांनी कधीही उद्धव ठाकरेंच्या नावाला कधी संमती कुणी दिलेली नाही. आणि काँग्रेस जेव्हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे, ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री, असं जे काही चित्र आहे त्याचा अर्थच आहे की काँग्रेसला मुख्यमंत्री पद हवंच आहे. गडकरींनी एक गौप्यस्फोट केलाय की मला पंतप्रधान पदाची काही जणांनी ऑफर दिली होती. हे बघा, गडकरीचं स्टेटमेंट हे भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याला एक मान सन्मान आहे. ते खोटं बोलत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. जे बोलायचं सडेतोड बोलायची ही त्याची भूमिका असते आणि विरोधी पक्षांनी त्या काळामध्ये असा प्रयोग निश्चित केला असावा, कारण की सत्ता येणार नाही. जर गडकरी आले तर एक सहानुभूतीच्या मुळे कदाचित आपली सत्ता येईल हा त्यांचा कयास असावा, परंतु गडकरीने त्याला कुठेही पाठबळ किंवा त्याला सपोर्ट केला नाही. गडकरीने पुन्हा सांगितलं की मी ज्या संस्कृतीत वाढले, ज्या पक्षात वाढले, त्या ध्येय धोरणाबरोबरच मी राहील, मला काही मिळो अथवा न मिळो. सवाल्याबाईंनी भुजबळांच्या फार्मवर जाऊन फार्म हाऊसवर जाऊन हनुमान चाळीसा वाचवली. तिला आणखीन एकदा मातोश्रीला पाठवण्याचा तर योग येणार आहे. ती मातोश्रीलाच गेलेली बरी आणि म्हणून कोणी कुठं जावं याच्यासाठी संजय रावचे मत घेण्याची काही आवश्यकता सुद्धा नाही. उद्धव ठाकरे आज संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत, मात्र त्यांच्या दौऱ्याला भाजप विरोध करत आहे. ज्या ठिकाणी ते भूमिपूजन करतात, उद्घाटन करतायत, ते अवैध आहे असं म्हणतात. ते त्याच्या उद्घाटन हा फक्त निमित्त मात्र आहे. संजय राऊतने ज्यांच्याकडून खंडणी घेतलेली त्या ठिकाणी उद्धव साहेबाला घेऊन जाणं गरजेचं आहे. वैजापूरमध्ये कुणाकडे जातात, कुणाचा प्रवेश घेत आहेत, तो ज्यांनी खंडणी दिली त्याचा प्रवेश घेत आहेत, त्याला पक्षात घेत आहेत, त्याला तिकीट देत आहेत. पैठणमध्ये जाऊन काय करतायत, ज्यांनी खंडणी दिली त्याला पक्षात प्रवेश घेत आहेत, त्याला तिकीट द्यायचा प्रयत्न करतात. हे आता पक्ष विकायचं काम जे संजय राऊतने हाती घेतलेलं आहे त्याचाच हा एक भाग आहे. हा काही प्रचाराचा दौरा नाही किंवा कोणत्या उद्घाटनाचा नाही, तर ज्यांचं मीठ खातोय त्यांना जाऊन भेटणं हे त्यांचा काम दौऱ्यातला उद्देश आहे. छगन भुजबळांनी रोहित पवारांवर मोठे आरोप केलेत अंतरवाली सराटी प्रकरणामध्ये. ते सर्व काय घडून आणलं तर त्यामध्ये रोहित पवारांचा हात असल्याचं बोललं जातं. महाराष्ट्राला तशी शंका आहे. राजेश टोपे असेल की रोहित पवार यांच्यावर थोडी शंका सर्वांनाच आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे. परंतु ती भुजबळांनी केलेलं स्टेटमेंट हे कोणत्या अर्थाने केलं हेही तपासलं पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे, मराठा समाजाला आरक्षण देणे आणि तेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देतात. आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्या पद्धतीने प्रयत्न केलेत. कुणबी सर्टिफिकेट दिलेत, 10% आरक्षण दिलंय आणि आमचं आजही प्रयत्न आहे मराठा समाजाला आणखीन काय देता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करतात. आज सरकारचं शिष्टमंडळ शहरात येतील. आता जे मराठा समाजाचे काही लोक जे आंदोलनात बसले त्यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री आज दुपारी धनगर समाजाचे लोक जे उपोषणाला बसले त्यांची भेट मुंबईला घेणार आहेत. म्हणजे आमच्याकडे आमचे दरवाजे प्रत्येक धर्माच्या जाती धर्माच्या लोकांसाठी खुले आहेत आणि त्यांच्यावर चर्चा करायची आमची तयारी आहे.